नमस्कार मित्रांनो, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मराठी भाषेतील व्याकरणाला सुरुवात करतोय। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी व्याकरण हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी आपण कुठलाही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन, यालाच आपण भाषा म्हणतो। आणि लिपी म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी म्हणतात। मग लिपी आपली कोणती आहे? लिपी म्हणजे मराठी भाषेचे लेखन मराठी बालबोध लिपीत म्हणजेच देवनागरी लिपीत करतो। आता बालबोध लिपीत म्हणजे या देवनागरी लिपीलाच बालबोध लिपी देखील म्हटले जाते। पुढे व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र। व्याकरण हे शास्त्र आहे आणि व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय। पुढे वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे पुऱ्या अर्थाचे बोलणे, म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे। प्रत्येक विचार पूर्ण अर्थाचा असला तर त्यास वाक्य असे म्हणतात। म्हणजे आपण जो वाक्य बोलतोय, जसं आता मला जेवण करायचे, हे पूर्ण वाक्य जे हे यातून पूर्ण असा अर्थबोध होतोय। म्हणजे जसं मला जेवण करायचं आहे, मला जेवण करायचं आहे असं माझं जे बोलणं आहे ते पूर्ण वाक्यात मी तुम्हाला सांगते। मग ते वाक्य तेव्हा तयार होतं जेव्हा पूर्ण अर्थ त्या वाक्यातून स्पष्ट होतो। आलं लक्षात? पुढे शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे अक्षरांचा समूह, त्याला शब्द म्हणता येईल, किंवा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्या शब्द असे म्हणतात। अगदी कुठलाही अक्षर आपण घेतला आणि त्या अक्षराचा समूह केला तर शब्द होणार नाही, पण त्या अक्षरांचा समूहाने अर्थ व्यक्त होत असेल किंवा अर्थपूर्ण शब्द बनत अर्थपूर्ण अर्थ निघत असेल, त्याला त्या अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणता येईल। आलं लक्षात? म्हणजे अक्षरांचा समूह तर हवाच, पण त्यात अर्थ व्यक्त झाला पाहिजे त्या समूहाने, तर तो शब्द तयार होईल आणि शब्दाने वाक्य तयार होईल। पण कोणताही शब्द कुठेही ठेवल्याने वाक्य होणार नाही, तर त्या शब्दातून अर्थ व्यक्त झाला पाहिजे। पूर्ण अर्थ आपल्या लक्षात येण्यासाठी ज्या शब्दांचा समूह केला जातो त्याला म्हणतात वाक्य। आलं लक्षात? शब्द आणि वाक्य यातील फरक? बरं, पुढे बघूया। अक्षरे म्हणजे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना अक्षरे म्हणतात। जसं क, ख, ग, घ हे काय झाले? अक्षर। मग हे अक्षर एक ध्वनी स्वरूपात आपण बोलतो आणि लेखन करताना खुणा म्हणजे त्याचा जो आकार आहे त्या आकाराने आपण लिहितो त्याला म्हणतात खुणा। म्हणजे ध्वनीचा किंवा अक्षराच्या खुणांना अक्षरे म्हणतात। म्हणजे पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण, सर्व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात। उदाहरणार्थ क, ख, ग, ग इत्यादी। पुढे 8 नंबरला आपल्या इथे वर्ण म्हणजे काय? तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। स्वर म्हणजे होठांचा एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात। बघा, स्वर करता येईल की होठांचा एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे शब्द बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात। तर स्वर म्हणजे अ, आ, इ, उ, ऊ म्हणजे हे झालेत स्वर। एकूण स्वर आहेत आपले 14। चला पाहूया पुढे, त्याची आपण पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास बघूया। मराठी वर्णमाला व वर्णमालेचे प्रकार। मराठी वर्णमाला व वर्णांचे प्रकार। यात स्वरादी आणि व्यंजने। आता वर्णमाला म्हटलं तर वर्णांचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात।
कुठले? स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आता स्वर म्हणजे एकूण स्वर किती आहेत? तर 14. 14 कसे बरं? तर आधी सुरुवातीला आपले एकूण होते 12 आणि त्यामध्ये आता नव्याने 2 स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात पहिला ॲ आणि दुसरा ऑ. ॲ आणि ऑ हे दोन्ही स्वर आता 12 स्वरमध्ये मिळवले तर 14 स्वर होतात आणि अ, आ, ई, उ, ऋ, लृ, ए, ओ, औ, ॲ आणि ऑ अशा पद्धतीने एकूण 14 स्वर. म्हणून आपल्या मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? 14. म्हणून 14 लक्षात घ्या. तर एकूण स्वर आहेत 14. पुढे स्वरादी. स्वरादी किती आहेत? तर 2. आणि आहा. बघा त्याच्या नावातच स्वरादी या नावातच. आता स्वरादी हा जो शब्द आहे याच्यातच आपल्याला अर्थ व्यक्त होतो की स्वर आदी म्हणजे आधी स्वराचा उच्चार होतो म्हणून यांना स्वरादी असे म्हटले जाते. अ प्लस म्हणजे अनुस्वार. अनुस्वार येतो ओवर आणि त्याचा ओ हा स्वर आणि याचा अनुस्वारामुळे त्याचा उच्चार. आणि आहा. आमध्ये पण आ हा एक स्वर आहे आणि विसर्ग लावला जातो आणि त्या आचा आहा होतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी स्वराचा आधी उच्चार होतो म्हणून यालाच स्वरादी असे म्हणतात. मग स्वरादी किती आहे? 2. बऱ्याच परीक्षेमध्ये असं विचारलं जातं की आपल्या मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत किंवा कोणते स्वरादी आहेत किंवा आणि आहा यांना काय म्हटले जाते. अशा पद्धतीचा प्रश्न फेरबदल केला जातो आणि तो विचारला जातो. म्हणून लक्षात घ्या स्वरादी आपल्या वर्णमालेत 2 आहेत. मराठी वर्णमालेत 2 स्वरादी आहेत. पुढे व्यंजने. व्यंजने म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी परवर्ण या स्वराचे साह्य घ्यावे लागते अशा वर्णांना व्यंजने म्हणतात. जसं मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मराठी भाषेत टोटल म्हणजे एकूण व्यंजन आहेत 36. कारण सुरुवातीला 34 होते पण आता 36 आहे. 34चे 36 कसे झाले बरं? तर 36 म्हणजे आधी क्षत्रियाचा आणि न्य हे जे 2 होते यांचा समावेश व्यंजनमध्ये केला जात नव्हता. ते वेगळे स्वयुक्त व्यंजन म्हणून त्याचा किंवा जोड व्यंजन म्हणून त्याचा वापर होत होता. पण आता त्याला व्यंजनमध्ये यांचा दोघांचाही समावेश करण्यात येतो म्हणून 34चे 36 व्यंजन झाले. म्हणून आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आता व्यंजन किती आहेत बरं? 36. आलं लक्षात? क्ष आणि य हे दोन्ही पण आता व्यंजनमध्ये समावेश झालेला आहे आणि ही 2 व्यंजने कुठली आहेत? स्वयुक्त व्यंजने म्हणून यांचा समावेश झालेला आहे. म्हणून या व्यंजनांचा समावेश झाल्याने आता नव्याने आपले टोटल एकूण 36 व्यंजने आहेत. आलं लक्षात? स्वर किती? 14. स्वरादी 2 आणि व्यंजन 36. म्हणजे आपल्या वर्णमालेत एकूण वर्ण किती? तर 52. लक्षात घ्या 52 कसे होतात बघा. पण मी तुम्हाला सांगते बरं का. स्वर झालेत आपले किती झाले? हे झाले चुकीचे आणि आता झाले आपले 14. स्वरादी 2 व्यंजन झाले 6 म्हणजे 36. आले लक्षात घ्या. स्वर 14 स्वरादी 2 म्हणजे 14 आणि 2 किती झालेत? 16 आणि व्यंजने म्हणजे किती झाले? 16 आणि 36 म्हणजे 52. म्हणजे टोटल वर्ण झाले किंवा एकूण वर्ण झालेत आपले मराठीतील एकूण वर्ण 52. आलं लक्षात?
आता 52 कसं लक्षात घ्याल बरं? तर 52 आपण आपल्या वर्षभरात किती आठवडे माहिती? 52. आपल्या पूर्ण वर्षभरात एकूण 52 आठवडे येतात, 52 सप्ताह येतात. त्यावरून आपण लक्षात ठेवूया की आपल्या वर्णमालेत एकूण वर्ण किती? 52. अजून काय लक्षात घेता येईल? जे पत्ते खेळतो आपण प्ले कार्ड, ते पत्ते देखील किती? एकूण 52 असतात. हे पण विचारलं जातं की पत्त्यांच्या गेममध्ये जे पत्ते खेळले जातात त्या पत्ते म्हणजे एकूण पत्ते किती आहेत? तर 52 आहेत. आणि ते पत्ते कशावरून 52 ठरवली गेली बरं? तर आपल्या वर्षभरातील एकूण आठवडे आहेत ती 52. तर अजून परत 52मध्ये अजून काय आलं बरं? की आपल्या मराठी वर्णमालेतील एकूण वर्ण किती? तर ती झाली 52. म्हणजे ती किती टोटल वर्ण? 52. अशा पद्धतीने 52 लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. आता स्वराचेही प्रकार आहेत. ज्याप्रमाणे वर्णांचे प्रकार आहेत, जसं वर्णमालेतील वर्णांचे प्रकार किती झालेत? 3 झालेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजन. त्याचप्रमाणे स्वराचेही अजून 3 प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. तर स्वर ही 14 आणि त्या स्वरांची अजून 3 प्रकार पडतात. ती म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त ही काय झाली? स्वरांची प्रकार. त्यात ऱ्हस्व स्वर कोणकोणती बरं? तर ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, रू, लू आणि त्यात नव्याने आलेला आता नवीन स्वर कुठला? ॲ. हे नवीन स्वर 2 आलेले आहेत, ॲ आणि अ. हे कोणत्या शासन निर्णयानुसार आलेली आहेत अभ्यासात किंवा आता सध्याच्या आपल्या स्वरमध्ये वर्णमालेमध्ये यांचा समावेश कोणत्या शासन निर्णयानुसार घेतला गेला आहे असंही विचारलं जाऊ शकतं. तर 2009चा जो शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसार आहे ॲ आणि अ. यामध्ये अ हा दीर्घ स्वर आहे आणि ॲ हा ऱ्हस्व स्वर आहे. आलं लक्षात? तर ऱ्हस्व स्वर आपले एकूण किती आहे? अ, ई, उ, रू, लू आणि ॲ. एकूण आलेली आहेत 6. ऱ्हस्व स्वर किती? 6. हे ऱ्हस्व स्वर. आणि दीर्घ स्वर कुठले बरं? तर दीर्घ स्वर ही आ, ई, उ आणि आता नव्याने आलेला अ. हे 4 स्वर ही दीर्घ स्वर आहेत. आलं लक्षात? आई, उ, आ. आई, उ, आ. काय म्हणाल? दीर्घ स्वरमध्ये काय येतं? आई, उआ, दीर्घ उआ असं लक्षात ठेवलं. बघा आता मी ही जी स्ट्रिक आहे ही मी कशी लक्षात ठेवली तुम्हाला शेअर करते. आवडलं तर घ्या, नसेल तर तुमच्याजवळ यापेक्षा वेगळी अशी स्ट्रिक असेल तर ती तुम्ही वापरू शकतात. तर दीर्घ स्वर कसे लक्षात ठेवायचे? आई, दीर्घ उआ. ही आई ह्या बघ दीर्घ उआ म्हणजे आई या बघ दीर्घ उआ. यात आई हा दीर्घ येतो आणि उआ, उ आ, उ आ म्हणजे आऊ आपण म्हणतो की नाही, उ आ, तसं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. दीर्घ आई ह्या बघ दीर्घ उआ. दीर्घ म्हणजे मोठा आणि उआ म्हणजे त्या केसांमध्ये असतात की नाही त्या उआ. अशा पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही कधीही विसरणार नाही. पुढे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर ही ए, ओ, औ हे काय झाले? संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर लक्षात ठेवणं याला काही स्ट्रिकची गरज नाही. कारण ए म्हटला तर अ आणि ई यांच्यापासून एचा साऊंड होतो की एचा उच्चार होतो आणि मग फक्त त्यात आ आणि ई हे जे दीर्घ स्वर आहे दीर्घ स्वर मिळूनच पुन्हा संयुक्त स्वर बनतो ए आणि अ आणि ई हे ए बनतो म्हणजे संयुक्त स्वर. आणि उ, अ हा पण त्याचप्रमाणे म्हणजे ए आणि एची जशी जोडी आहे ते त्यांची या जोड्यांपासून बनवलेले आहेत ऱ्हस्व दीर्घच्या. आणि ओ आणि औची जोडी देखील
ऱ्हस्व दीर्घच्या जोडीपासून बनवले गेलेले आहेत. जसं ओ आणि हा संयुक्त स्वर अ आणि उ या ऱ्हस्व स्वरांनी बनलेला आहे आणि औ हा संयुक्त स्वरांपासून बनलेला आहे. जसं आ आणि उ या दीर्घस्वरापासून औ हा संयुक्त स्वर बनलेला आहे. आलं लक्षात? ऱ्हस्व स्वर, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर. दीर्घस्वर 4 आहे आणि संयुक्त स्वरही 4 आहेत आणि ऱ्हस्व मात्र 6 आहेत. लक्षात घ्या. पुढे स्वरादी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, आपल्याला सर्व अंगांनी अभ्यास करायचा आहे. अगदी स्पर्धा परीक्षेचा असो किंवा कोणत्याही परीक्षेचा असो. तर ऱ्हस्व स्वर किती? आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ऱ्हस्व स्वर किती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एकूण ऱ्हस्व स्वर आहे 6, दीर्घस्वर 4 आणि संयुक्त स्वर 4. आलं लक्षात? म्हणजे टोटल किती होतात आपले? एकूण किती होतात स्वर? ते होतात 14. 4 आणि 4 8 आणि 6 14. ऱ्हस्व स्वर किती किंवा एकूण दीर्घस्वर किती किंवा एकूण संयुक्त स्वर किती? तर स्वरादी किती? तर 2. आहा म्हणजे आधी स्वराचा उच्चार होतो म्हणून याला स्वरादी असे म्हणतात. आहा. व्यंजने यांना स्वरांत देखील म्हटलं जातं. व्यंजने म्हणजे काय असतं बरं? आपण व्याख्या बघितली याच्याने. व्यंजने म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी परवर्ण या स्वराचे साह्य घ्यावे लागते त्यांनाच काय म्हणतात? व्यंजने म्हणतात. तर स्वरांत म्हणतात व्यंजने यांना. आता तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की मराठी वर्णमालेत स्वरादी किती? मराठी वर्णमालेत स्वरांत किती? तर स्वरांत असा शब्द आला तर गोंधळ व्हायला नको म्हणून सांगते. स्वरांत म्हणजेच व्यंजने. वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा उच्चार केला जातो म्हणून स्वरांत म्हणतात. अंत म्हणजे शेवटी. आलं लक्षात? तर स्वरांत म्हणजेच व्यंजने हे आधी लक्षात घ्या. तर एकूण स्वरांत किती? तर एकूण स्वरांत किंवा व्यंजने वर्णमालेत आहेत ती 36. 36. चला, तर त्याचे प्रकार आहेत. तर किती प्रकार आहे? स्पर्श व्यंजने, अर्धस्वर व्यंजने, उष्मस्वर, महाप्राण, स्वतंत्रे आणि संयुक्ते. अशा पद्धतीने व्यंजनांचेही भरपूर असे प्रकार आहेत. म्हणजे एकूण किती येतील? 5 आणि 6. व्यंजनांचे एकूण प्रकार किती? 6. तर पहिला प्रकार येतो स्पर्श. स्पर्श म्हणजे आपल्याला जेव्हा त्या वर्णाचा उच्चार करताना इतर अवयवांचा म्हणजे तोंडातील जे अवयव आहेत जसं जीभ, दात, होठ वगैरे टाळू ना त्या अवयवांना स्पर्श होतो म्हणून त्यांना म्हणतात स्पर्श व्यंजने. तर स्पर्श व्यंजनेमध्ये देखील 3 प्रकार पडतात. कठोर म्हणजे कडक, आणि दुसरा प्रकार मृदू म्हणजे नरम, आणि तिसरा आहे अनुनासिक. अनुनासिक म्हणजे नाकातून देखील त्याचा उच्चार होतो त्याला म्हणतात अनुनासिक. आता कठोर व्यंजन कोणकोणते? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. आधी हे लक्षात घ्या, आपले जे एकूण वर्ण आहेत मराठी वर्णमालेतील जे एकूण वर्ण आहेत त्या वर्णमालेतील जे वर्णांची जी पहिली आणि दुसरी ओळ आहे ते पूर्ण काय आहेत? कठोर व्यंजन आहेत. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे काय झाले? कठोर. आणि त्याच्यानंतरचे जे मधले 2 व्यंजनांच्या लाईन येतात ग, घ, ज, झ, ड, द, द, ध आणि ब, भ हे कोणते झालेत? मृदू. आणि अनुनासिक म्हणजे जे शेवटी येतात. बघा, वर्णमालिका जी लिहिली गेलेली आहे लहानपणापासून आपण जे पुस्तकं बघतोय त्यात देखील अगदी एकाखाली एक अशा पद्धतीने लिहिली गेली आहेत. तेही लिहिणे एक म्हणजे एक केवळ लिहिण्याची रचना नाही तर त्याचा उच्चारानुसार रचना केली गेली आहे किंवा लेखन केलं गेलेलं आहे.
मग ते डोळ्यासमोर आलं की आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की अनुनासिक कोणते, मृदू व्यंजने कोणते, कठोर व्यंजने कोणते, हे लगेच लक्षात येईल अशा पद्धतीने लिहिली गेली आहेत. जरा समजून घ्या म्हणजे तुमच्याही लगेच लक्षात येईल. तर अनुनासिक म्हणजे यांचा उच्चार करताना नाकातून देखील उच्चार होतो, नाकातून होतो, त्याला म्हणतात, त्या व्यंजनांना म्हणतात किंवा त्या वर्णांना म्हणतात अनुनासिक व्यंजन. तर अनुनासिक व्यंजन कुठले आहेत? ग, अत, न, न, म. यानंतर अर्धस्वर. अर्धस्वर कोणती आहेत? य, र, ल, व. लगेच लक्षात येईल. जेव्हा आपले हे कठोर आणि मृदू आणि अनुनासिक संपली की लगेच य, र, ल, व, क्ष बोलतो आपण. आणि मग ही जी य, र, ल, व ही एक ओळच येते सेपरेट, ती ओळ म्हणजेच अर्धस्वर. आता अर्धस्वर खूप लवकर लक्षात येईल कारण त्याचा उच्चार करा आणि उच्चार करत असताना लक्ष देऊन उच्चार करा की आपल्या कोणत्या अवयवाचा इथे हालचाल होते किंवा कोणता अवयव कुठे स्पर्श होतोय हे आधी लक्षात घ्या आणि मग त्या पद्धतीने उच्चार करा. बघा, अर्धस्वर य, र, ल, व म्हणजे यासाठी कोणताही स्पर्श होत नाही, कोणत्याही अवयवांना स्पर्श होत नाही, शिवाय उच्चार करताना अगदी खूप कमी वेळात उच्चार होतो, यालाच म्हणतात अर्धस्वर. आणि उष्मे म्हणजे क्ष, क्ष, म्हणजे हे बोलत असताना एक उष्मा बाहेर पडते, त्याला म्हणतात उष्म व्यंजन. सॉरी, स्वर बोलले मी. उष्म व्यंजन. आता उष्म व्यंजन कुठले? क्ष, श आणि स. आता याचा विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्या, क्ष आणि क्ष, स हे बोलत असताना उष्मा तयार होते, म्हणून यांना उष्म व्यंजने म्हणतात. आता ही उष्म व्यंजने झालीत, मग तुम्हाला हेही वाटत असेल मग क्ष क्षत्रियचा काय झाला? तेव्हाही तर करतो, पण नाही. क्ष क्षत्रिय बोलत असताना इतर व्यंजनांचा देखील त्यात समावेश होतो, म्हणजे ते देखील त्यात जोडली जातात, तेव्हा तो क्ष बोलला जातो. तो क्ष हा जोड असतो म्हणून तो वेगळा येतो. जोड व्यंजनमध्ये किंवा संयुक्त व्यंजनामध्ये त्याचा समावेश होतो, त्याचा उष्म व्यंजनांमध्ये समावेश होणार नाही. उष्म व्यंजन लक्षात घ्या 3, क्ष, क्ष, स. ठीक आहे. महाप्राण कोणत्या वर्णाला म्हणतात किंवा ह हा कोणता वर्ण आहे या पद्धतीने. तर ह हा महाप्राण व्यंजन आहे. ह, आता महाप्राण हे कसं लक्षात ठेवणार? महा म्हणजे मोठा आणि सगळ्या प्राण्यांमधील मोठा प्राणी हत्ती, म्हणून ह हा सहज लक्षात ठेवणं सोपं जाईल, महाप्राण. यानंतर स्वतंत्र असा कुठला व्यंजन आहे की तो स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखला जातो, तो आहे अळ. अळ हा बघा इंग्लिशमध्ये पण अळचा उच्चार ल असा केला जातो आणि हिंदीमध्ये पण तसाच केला जातो. म्हणजे केवळ फक्त मराठीमध्ये वापरला जाणारा हा व्यंजन असून याचा खूप ठराविक ठिकाणी वापर पण केला जातो आणि म्हणून याला स्वतंत्र व्यंजन म्हणतात असा समज ठेवून आपण स्वतंत्र व्यंजन म्हणून अळची ओळख लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतंत्र व्यंजन म्हटलं तर अळ. ठीक आहे. यानंतर हे झाले आपले 5 प्रकार. अजून स्वतंत्र व्यंजन नंतर प्रकार येतो तो म्हणजे संयुक्त व्यंजन. तर संयुक्त व्यंजन कुठले? क्ष आणि ञ. हे आपले आधी पण होते, पण आधी व्यंजनमध्ये त्याचा समावेश केलेला नव्हता. आता ञ आणि क्ष, श क्षत्रियाचा आणि ज्ञ या दोघांचाही संयुक्त व्यंजन म्हणून मध्ये समावेश केलेला आहे. म्हणून आपले सध्या आता एकूण व्यंजन झालेली आहेत आपली 36. लक्षात घ्या, आधी 34 होते किंवा संयुक्त व्यंजने आहेत, म्हणजे यांना संयुक्त व्यंजनही म्हटलं जातं आणि जोड व्यंजने पण म्हणू शकतो. जोड व्यंजने कोणती किंवा संयुक्त व्यंजने कोणती? तर क्ष क्षत्रिय आणि ज्ञ ज्ञानेश्वर हे 2 वर्णांचा जोड व्यंजन आणि संयुक्त व्यंजन असे म्हटले जाते आणि यांचा आता नव्याने व्यंजनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर क्ष हा व्यंजन कसा बनवला जातो? श हा व्यंजन क अधिक क्ष षटकोनाचा
या दोघांनी मिळून क्षक्षत्रिय हा संयुक्त व्यंजन बनतो. यानंतर ज्ञानेश्वराचा हा द अधिक न अधिक य ह्या तिन्ही व्यंजनांपासून न्य हा व्यंजन संयुक्त व्यंजन बनतो. तर हे लक्षात कसं ठेवणार? कारण क्षक्षत्रिय लिहिताना इंग्लिशमध्ये ज्याची स्पेलिंग येते ती स्पेलिंग जशी लिहितो त्यामध्ये ज्या ज्या वर्णांचा उच्चार होतो ते वर्णापासून क्षक्षत्रिय बनवला जातो. म्हणून क्ष आणि ज्ञ यांच्या इंग्लिशमधले स्पेलिंग लक्षात घेऊन आपण यामध्ये कोणकोणते व्यंजने वापरले जातात हे लक्षात लवकर येईल. म्हणून असाही प्रश्न जर विचारला गेला क्ष हा संयुक्त व्यंजन कोणत्या व्यंजनांपासून बनतो असाही विचारला जाऊ शकतो, तर त्यावेळी क अधिक क्ष या दोन व्यंजनापासून क्षक्षत्रिय संयुक्त व्यंजन बनतो हे आपल्याला सांगता येईल. दुसरं म्हणजे ज्ञ देखील संयुक्त व्यंजन आहे आणि तो कोणत्या व्यंजनपासून बनवला जातो तर द न य या तीन व्यंजनांपासून ज्ञ बनवला जातो. हे पण याचप्रमाणे विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या संयुक्त व्यंजन कोणती, कशी आणि कोणत्या व्यंजनांपासून ती बनतात ते लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे संयुक्त व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला की जोड अक्षर तयार होते. बघा प्रश्न फेरबदल करून विचारले जाऊ शकतात. तर जोड अक्षर हा कसा बनतो हे विचारलं गेलं तर संयुक्त व्यंजनाच्या शेवटी एक स्वर मिसळला की जोड अक्षर तयार होतो. जसं क्षक्षत्रिय हा संयुक्त व्यंजन आहे आणि संयुक्त व्यंजन म्हणजे क अधिक क्ष यापासून संयुक्त व्यंजन बनते आणि त्यात अजून अ जोडला गेला म्हणजे काय झालं जोड अक्षर. आलं लक्षात? जोड अक्षर. म्हणून क्षक्षत्रिय हा काय झाला इथं जोड अक्षर क क्ष आणि अ येते. जोड अक्षर कोणते? क्षत्रिय असेल, ज्ञ असेल आणि एखादा क किंवा अ असा कुठलाही एक व्यंजन दिलेला असेल तर अशा वेळी तुम्हाला विचारलं जाईल की जोड अक्षर कोणते. तर जोड अक्षर येईल क्षत्रिय. केव्हा येईल क्षत्रिय? जेव्हा त्यामध्ये अ जोडला गेलेला असेल, अ हा स्वर मिसळला गेला असेल तेव्हा तो जोड अक्षर तयार होते. मग त्यामध्ये पर्यायामध्ये अशा पद्धतीचा पर्याय असेल तरच आपण जोड अक्षर म्हणून हा पर्याय बरोबर येऊ शकतो. आलं लक्षात? चला पुढे. आता वर्णांची उच्चार स्थाने. आता वर्णांची उच्चार स्थाने महत्त्वाची आहेत कारण हे पण माहिती असणं महत्त्वाचं आहे. यावरही बऱ्याच वेळा 1-2 मार्क्सला प्रश्न विचारला जातो. अ आ हा स्वर क ख ग घ ग आणि ह हे व्यंजन हे कोणत्या मुखाचा भाग या उच्चारासाठी केला जातो? कंठ. म्हणून हे कोणते वर्ण झाले? कंठवर्ण. कंठवर्ण अ आ क ख ग घ ग आणि ह हे जे व्यंजने हे कंठ या मुखाचा भाग केला जातो. मुखाचा भागाचा स्पर्श होतो आणि ह्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? कंठवर्ण. यानंतर इ ई च छ ज झ त्र य क्ष यांच्यासाठी आपण तालूचा वापर करतो. बोलून बघा. च छ ज झ बोलतो तेव्हा आपल्या टाळूला म्हणजे त्याला छत्री पण म्हणतात त्या टाळूला स्पर्श होतो. म्हणून हे कोणते वर्ण झाले? तालव्य वर्ण. आणि रु ट ठ ड ढ ढ न र क्ष ड ही जी वर्ण आहेत हे वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखाचा कुठला भाग वापरला जातो किंवा स्पर्श होतो? मूर्धा म्हणजे मूर्धन्य. मूर्धन्य ही वर्ण म्हणजे कोणती? मूर्धन्य वर्ण. ट ठ ड ढ म्हणजे आपण बोलताना बघा उच्चार करताना वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर जोर देतो आणि हवा बाहेर काढतो किंवा ठ या पद्धतीने जोर पण देतो आणि हवाही बाहेर येते. याप्रमाणे त्याचा उच्चार करताना तर या अशा पद्धतीचे उच्चार करावे लागतात ह्या वर्णांना. म्हणून यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. लू
त, थ, द, ध, न, ल आणि स हे जे दंतवर्ण आहेत, कारण यात दाताचा भाग स्पर्श होतो या वर्णांचा उच्चार होतो, म्हणून हे दंत्यवर्ण. द, थ, द बघा लक्षात येईल. द बोलताना आपण दात जवळ आणतो. द, ध, द, न, न, न आलं लक्षात. दंत्य. नंतर उ, उ, प, फ, ब, भ, म हे ओष्ठे. बघा होठ एकमेकांना स्पर्श होतात, म्हणून हे ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्यवर्ण आलं लक्षात. यानंतर ए आणि ए दोन्ही पण जे ए आहेत फक्त स्वरातील, व्यंजन कुठलाही नाही. हे कंठ तालु या दोघांचाही स्पर्श होतो, म्हणून कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात. कंठ तालव्य वर्ण ए आणि ए हे दोन स्वर आहेत आणि हे केवळ दोन स्वर कंठ तालव्य आहेत. यानंतर ओ आणि औ हे पण दोन्ही स्वरच आहे, पण हे कंठोष्ठ म्हणतात. कंठोष्ठ म्हणजे कंठ आणि होठ या दोघांचा, म्हणजे ओ आणि औ यांचा उच्चार करताना कंठ आणि होठ यांना स्पर्श होतो किंवा या मुखाचा भागाचा स्पर्श होतो, म्हणून यांना कंठोष्ठ त्या वर्णाचे नाव लक्षात ठेवू शकतो. म्हणजे कुठला वर्ण दंत आहे, तालव्य आहे, कंठ आहे, मूर्धन्य आहे, दंत आहे, कंठ तालव्य आहे, कंठोष्ठ आहे, दंतोष्ठ आहे, हे आपल्या तेव्हा लक्षात येईल. म्हणून अगदी शांत वातावरणात उच्चार करा, एकांतात, आणि त्याचा लक्षपूर्वक उच्चार करा. त्या अवयवांचा हालचाल लक्षात घ्या आणि त्यानुसार त्या वर्णाचे नाव देखील लक्षात येईल. अगदी सोपं जाईल. म्हणून खूप काही अशी लक्षात ठेवण्यासाठी स्ट्रिक वगैरे हे वापरण्यापेक्षा तुम्ही जर या पद्धतीने जर ते लक्षात ठेवले सहज लक्षात राहील. यानंतर सजातीय स्वर. सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातून किंवा समान उच्चार स्थानातून म्हणता येईल. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण समान उच्चार स्थानातून लक्षात ठेवूया, कारण सजातीय आणि समान म्हणजे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर एकाच पेक्षा आपण समान उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ, इ, ई, उ, ऊ म्हणजे याचा उच्चार करत असताना समान उच्चार स्थानातून निघतात. हे स्वर जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्याचं समान उच्चार स्थान होतं, म्हणजे एकाच किंवा समान. हे लक्षात घ्या. नंतर विजातीय स्वर असेल किंवा भिन्न असेल, वेगळा असेल, तेव्हा आपण व हा वापरला जातो, म्हणजे विजातीय स्वर. तर विजातीय स्वरावरून, विजातीय या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की हे विरोधी आहे किंवा म्हणजे विरोधी म्हणता येईल किंवा वेगळा म्हणता येईल. म्हणून या शब्दावरून लक्षात घ्या, विजोड, विरोधी किंवा वेगळा. म्हणून भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. आता भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या शब्द म्हणजे विजातीय स्वर. विजातीय हा शब्द बोलला की आपल्या लगेच लक्षात येतं की विजातीय म्हणजे काय, तर विजोड किंवा वेगळा किंवा भिन्न. भिन्न उच्चार स्थानातून किंवा वेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. विजातीय त्याला वेगळाही असं उच्चार बोललो तर ते खूप सहज लक्षात राहील. म्हणून विजातीय स्वर म्हणजे वेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ, ई, अ, उ, अ, ई, अ. तर ईचा उच्चार हा वेगळा होतो, पुन्हा ऊचा वेगळा होतो, ईचा वेगळा होतो. म्हणजे प्रत्येक जोडीमध्ये ही जी जोडी आहे अ, ई, उ किंवा अ, उ, अ, ई जोड्या आहेत, याच प्रत्येक जोडीमध्ये वेगवेगळे उच्चार होत आहेत आणि प्रत्येक जोडीच्या ह्या ज्या दोन्ही अक्षरे आहेत ही स्वरांमध्ये वेगवेगळ्या स्थानातून उच्चार निघतोय, म्हणून हे झाले विजातीय स्वर. यानंतर अनुनासिके. अनुनासिके ग, त्र, न, न, म वर्णांचा उच्चार हा त्या वर्णाच्या उच्चार स्थानातून होतो, म्हणून यांना अनुनासिके असे म्हणतात. अनुनासिकांना परसवर्ण असेही म्हणतात. अनुनासिकेंना काय म्हणतात, परसवर्ण. आता हे लक्षात घ्या, अनुनासिकेंना काय म्हणतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
डी.एड. बी.एडच्या TETमध्ये टेटमध्ये पर सवर्ण असेही म्हणतात. अनुनासिकांना काय म्हणतात? पर सवर्ण असेही म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा. यानंतर याच्यावर मी प्रश्न आणणार आहेत, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इथंच आपला आजचा व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला वेगळं वाटत असेल किंवा तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट्समध्ये नक्की द्या. व्हिडिओ पूर्ण बघा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.